नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? पोलीस भरतीचा जोश सगळ्यांमध्ये असणारच. आज आपण त्या जोशासोबतच आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 54 बघत आहोत. आपला पॅटर्न असतो सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण आणि चालू घडामोडी. आपण स्टडी करत आहोत द संदेश अकॅडमीसोबत. आपला मिशन आहे 2025ची पोलीस भरती. तर आपला पेपर होत आहे 25 मार्काचा. 25पैकी आपल्याला किती पडतात हे तुम्ही आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळू शकतात. आणि पूर्ण पेपर बघा की त्यामुळे तुम्हाला किती प्रश्नांना किती मार्क मिळतात व प्रश्न कशा प्रकारचे असतात हे बी समजेल. आणि लवकरात लवकर पोलीस भरती पण येऊ शकते, त्यामुळे तुम्ही अभ्यास हा सातत्याने ठेवा. अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. तर चला पहिल्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 1, ऑपरेशन फ्लड हे कोणाशी संबंधित आहे? मासे उत्पादन, दूध उत्पादन, तेलबिया उत्पादन आणि गहू उत्पादन. कशाशी संबंधित आहे? दूध उत्पादन. दूध उत्पादनालाच कोणती क्रांती म्हणलेली आहे? श्वेत क्रांती. राहील लक्षात, ऑपरेशन फ्लड म्हणजे दूध उत्पादन किंवा श्वेत क्रांती. महाराष्ट्रातील भारतरत्न मिळवणारा पहिला पुरुष कोण आहे? लता मंगेशकर, डॉक्टर धोंडोकेशव कर्वे, पंडित भीमसेन जोशी, फुल देशपांडे. फुल देशपांडे. ऑप्शन क्रमांक बी, डॉक्टर धोंडोकेशव कर्वे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ कुठे आहे? पुणे, मुंबई, लोणेर, रायगड आणि नागपूर. कुठे आहे? लोणेरला आहे, रायगड जिल्ह्यात. ऑप्शन क्रमांक सी, बाबासाहेब आंबेडकरांचं तंत्रशास्त्र विद्यापीठ कुठे आहे म्हटलं तर लोणेर, रायगड आपल्याला आठवला पाहिजे. लोणेरला आहेच ते. लोणेरे कुठे आहे? रायगडमध्ये. नेपाळ या देशाने दावा केलेल्या कालापानी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश. कुठे आहे? नेपाळ या राज्यानं दावा केला होता की काळापाणी हे आमच्या देशाचा एक अविभाज्य भाग आहे. ते आपल्या कोणत्या राज्यामध्ये मोडतं तर हे आपल्या उत्तराखंड या राज्यामध्ये मोडतं. ऑप्शन क्रमांक बी. बीजमाता या टोपण नावाने कोणाला ओळखलं जातं? रमाबाई रानडे, सावित्रीबाई फुले, राईबाई पोपर, आनंदबाई जोशी. बीजमाता कोणाला म्हणून ओळखलं जातं टोपण नावानं? राईबाई पोपेरे. ऑप्शन क्रमांक सी. राईबाई पोपेरे यांना बीजमाता म्हणून ओळखलं जातं. पुढचा प्रश्न, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल ICCचे मुख्यालय कुठे आहे मित्रांनो? लंडन, मेलबर्न, दुबई, मुंबई. कुठे आहे? दुबई. ऑप्शन क्रमांक सी, दुबई. सन 1918 मध्ये महाराष्ट्र फिल्म्स कंपनीची स्थापना कोल्हापुरात कोणी केली? दादासाहेब फाळके, भाऊराव पेंटर, व्ही शांताराम, भीमराव शिंदे. कोणी केली फिल्म कंपनीची स्थापना? बाबूराव पेंटर यांनी केली. कला महर्षी बाबूराव पेंटर. सन 1918 मध्ये. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. भारताची महिला खेळाडू कमलजीत कौर ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? भालाफेक, थाळीफेक, गोळाफेक, उंच उडी. कशाशी संबंधित आहे? कमलजीत कौर ही थाळीफेकच्या संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक बी. महात्मा सावित्रीबाई फुले यांनी कोणती संस्था स्थापन केली? ब्राह्मो समाज
सविता शिक्षण संस्था सत्य, हो, चुकलं मित्रांनो, इथं टायपिंग मिस्टेक झाली. सत्यशोधक समाज. आणि डी ऑप्शन आहे दयानंद सौरा. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी कोणती संस्था स्थापन केली होती? सत्यशोधक समाज. ऑप्शन क्रमांक सी हे तुमचा आन्सर असणार आहे. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटका. कोणत्या राज्याची होती? उत्तर प्रदेशची होती. ऑप्शन क्रमांक बी यूपी. आता त्या कोण होता? सुचेता कृपलानी या पहिल्या मुख्यमंत्री म्हणून निवडून आल्या होत्या उत्तर प्रदेश राज्याच्या. आणि त्या कोणत्या काळात होत्या? 1963 ते 67च्या काळात पहिली CM म्हणून त्यांची निवडणूक झाली होती. सुचेता कृपलानी, लक्षात राहू द्या. ही शरीरात सर्वात मोठी ग्रंथी असून पित्त तयार करते आणि पचनास मदत करते. ती कोणती? अंडाशय, यकृत, प्लीहा, गर्भाशय. आता मित्रांनो, अंडाशय, युट्रेस या वेगळ्या सिस्टम झाल्या. लिव्हर आणि स्प्लीन यापैकी कोणतं? लिव्हर. ऑप्शन क्रमांक बी. यकृत. आता अंडाशय आणि गर्भाशय या कोणत्या? फिमेलमध्ये झाल्या. कोणत्यामध्ये झाल्या? फिमेलमध्ये. ही गोष्ट कोणती झाली? फिमेलमधली झाली. आता मित्रांनो, आपल्याला काय झालं? मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्त तयार करते. पित्त कोणाला होतं? मेललाही होतं आणि फिमेललाही होतं. असा काय ऑर्गन पाहिजे की तो दोघांमध्ये सारखा असतो. गर्भाशय आणि अंडाशय हे फक्त फिमेलमध्ये असतं, मेलमध्ये नसतं. त्यामुळे आपला उत्तर आहे यकृत. त्यालाच आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये? लिव्हर म्हणतो. सत्यमेव जयते हे घोषवाक्य कुठून घेतले गेले? मध्यम उपनिषद, मुंडक उपनिषद, भगवद्गीता, मनुस्मृती. कोणता? मुंडक उपनिषद. ऑप्शन क्रमांक बी हे करेक्ट आन्सर आहे. भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवले? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, शंकर दयाल शर्मा, KR नारायण. कोणी ते केलं? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ऑप्शन क्रमांक बी. ते कधी ते झाले? ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला आणि 1950 मध्ये जे संविधान लागू झालं त्याच्या अगोदर कोण होते? सचिंद्रनाथ सिन्हा हे तात्पुरते टेम्पररी राष्ट्रपती होते. त्याच्यानंतर ते आपल्या निवडणूक झाल्यानंतर कोण निवडून आलं? राजेंद्र प्रसाद. ती पहिली टर्म होती आणि दुसरी टर्म ही त्यांची 1955 ते 1955 लास्टची टर्म मला माहिती आहे 1962 पर्यंत ते होते. त्यामुळे 1950 ते 62 या काळात ते दोनदा भारताचे राष्ट्रपती म्हणून पद भूषवलं किंवा भारताचं राष्ट्रपती पद म्हणून त्यांनी पदभार सांभाळला होता. LPG गॅसचे 2 मुख्य घटक कोणते आहेत? मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, आयसोब्युटेन, इथेन, प्रोपेन. LPG कशापासून बनतो? ब्युटेन आणि आयसोब्युटेन. ऑप्शन क्रमांक सी. ब्युटेन म्हणजे काय? C4H10 आणि दुसरा कोणता? आयसोब्युटेन म्हणजे C4H10. या दोन हायड्रोकार्बनच्या मिश्रणातून बनवलेला असतं. तो LPG कुठं वापरतो आपण? स्वयंपाकासाठी, वाहन इंधनासाठी आणि औद्योगिक वापरासाठी वापरला जातो. राजश्री शाहू महाराजांनी साडेचा वापर कशासाठी केला? कर संकलन,
प्रशिक्षण लोककल्याणासाठी आणि धार्मिक कार्यक्रमासाठी. कशासाठी केला? लोककल्याणासाठी. ऑप्शन क्रमांक सी. जागतिक तंबाखू विरोधी दिन कोणत्या दिवशी साजरा केला? 31 जानेवारी, 31 मार्च, 31 मे, 1 जून. कधी? 31 मे. ऑप्शन क्रमांक सी हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. कोणत्या संघटनेला WHO 1987 पासून ही मोहीम चालू केलेली आहे? ग्रामपंचायत अंदाजपत्रकाला बजेट कोण मंजुरी देतो? जिल्हा परिषद, पंचायत समिती, राज्य सरकार व ग्रामसभा. कोण मंजुरी देते? पंचायत समिती. ऑप्शन क्रमांक बी. महाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क कधी सुरू झाले? मार्च 2016, मार्च 2017, मार्च 2018, मार्च 2019. काय? मेगा फूड पार्क कधी सुरू झाले? मार्च 2018. ऑप्शन क्रमांक सी. महाराष्ट्राच्या स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा केला जातो? 2009, 2010, 2011, 2012. कधी साजरा केला जातो? 2010. ऑप्शन क्रमांक बी. भारतीय संविधानानुसार अवर्णित अस्पृश्यतेचा निषेध करण्याचे कलम कोणते? कलम 15, कलम 16, कलम 17, कलम 18. कलम 17 मध्ये अस्पृश्यतेवर बंदी घातलेली आहे भारतीय संविधानात. ऑप्शन क्रमांक सी कलम 17. भारतीय संविधान तयार करण्यासाठी नेमलेल्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि सुभाषचंद्र बोस. जेव्हा 1946 मध्ये संविधान सभा स्थापन झाली, सभेचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ऑप्शन क्रमांक सी. ॲनिलेशन ऑफ द कास्ट द वेअर द शुजरीज हे ग्रंथ कोणी लिहिले? द रायला. द ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हे ग्रंथ कोणी लिहिले? महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, राम मनोहर लोहिया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोण लिहिले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले. ऑप्शन क्रमांक डी हा तुमचा करेक्ट आन्सर आहे. ते हे पुस्तक कधी लिहिलं होतं? त्यांनी 1936 मध्ये लिहिलेले होते. आणि त्यात काय सांगितलं होतं? जातीय भेदभाव आणि अस्पृश्यतेच्या विरोधाला उपाययोजना मांडल्या. म्हणजे जो आपण भेदभाव होता अगोदर, त्याच्यावर काय उपाययोजना आहे त्या सगळ्या बाबासाहेबांनी त्या पुस्तकात पाडलेल्या आहेत. रौद्र म्हणजे काय? हिमवायूचे निर्माण, हिमोग्लोबिनची कमी होणे, वायू प्रदूषण वाढणे, पर्जन्य होणे. काय? हिमोग्लोबिनचं कमी होणे. ऑप्शन क्रमांक बी. हिमोग्लोबिन कमी होणे म्हणजे ओझोन डिप्लेक्शन. ओझोन डिप्लेक्शन असतं त्यालाच सायंटिफिक भाषेत मग काय म्हणतात? हिमोग्लोबिन कमी होणे किंवा हिमोग्लोबिन म्हणतात. म्हणजे कटीय बंधीय गॅस कमी होणे याचा अर्थ होतो. म्हणजे जे उष्णकटिबंध आपली अर्थ आहे, हा इक्वेटर आहे. अर्थ गोल नाही झाली मित्रांनो.
ही अर्थ आहे. हा इक्वेटर आहे. हा याच्या आजभोवती 30 डिग्री कोणता उष्ण कटिबद्ध झोन आहे. कोणता झोन आहे? उष्ण कटिबंध झोन आहे. या उष्ण कटिबंध झोनात ओझोन वायूचा डिप्लेक्शन होणे. काय होणे? ओझोन वायूची कमतरता होणे. यालाच वैज्ञानिक भाषेत काय म्हणतात? ह्युमन कमी होणे. आणि याच्यामुळे काय होतं? पर्यावरणावर परिणाम होतात. उष्णता वाढते, ग्लेशियर पिघळतात, टेम्परेचर खूप वाढतं. या जनावरे व माणसे यांना उष्माघाताचे परिणाम होतात. हे याला होतात रौद्र म्हणजे काय? ह्युमन कमी होणे होय. रंगाचा अभ्यास करणाऱ्या विद्याशाखेला काय म्हणतात? क्रोमॅटोग्राफी, क्रोमॅटिक्स, फोटोग्राफी, पिगमेंटेशन शास्त्र. काय म्हणतात? क्रोमॅटिक्स. ऑप्शन क्रमांक बी. भारतातील सर्वात जुने नेमलेले लष्करी दल कोणते? पंजाब रेजिमेंट, आसाम रायफल्स, सिक्कीम रेजिमेंट, गोरखा रेजिमेंट. कोणती? आसाम रायफल्स. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. अशा प्रकारे आज आपला पेपर झालेला आहे. तर मित्रांनो 25 पैकी किती मार्क मिळाले तुम्ही मला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. आज आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काही त्रुटी असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगून व्हिडिओला डिसलाईक करून कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात की सर इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. तुम्हाला काय हवं आहे हे पण तुम्ही मला सजेस्ट करू शकतात. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.